नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मंगेश पाडगावकरांच्या शब्दात एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते आपल्या कवितेत म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. मंगेश पाडगावकरांच्या या कवितेच्या ओळी लव्ह जिहादच्या कसोटीवर तपासल्या जाणं गरजेचं आहे की काय असा प्रश्न पडावा. सध्या लव्ह जिहादच्या विरोधात कायदा असावा अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रात जोरात सुरू झाली आहे आणि त्या निमित्तानं हे पाडगावकरांचं कवितेचं आठव. पाडगावकरांच्या कवितेत प्रेमाच्या विविध भावना व्यक्त झाल्या, पण या प्रेमाच्या भावनांना धर्माची फोडणी देऊन त्या आडून धर्मप्रसाराचं राजकारण भारतात खेळलं जातंय का असा सवाल लव्ह जिहादच्या निमित्तानं उपस्थित होतो. भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेल्या एका राज्याने लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचं निश्चितपणे ठरवलं आणि त्या निमित्तानं देशभरात ही चर्चा सुरू झाली. या चर्चेला महाराष्ट्र पातळीवर हवा दिली ती काँग्रेसच्या एका मंत्र्यांनी. अशा प्रकारचा कोणताही कायदा गरजेचा नाही इतकी ठाम भूमिका काँग्रेसच्या एका मंत्र्यानं घेतली आणि आश्चर्यकारकरित्या आता सत्तेत गेलेल्या सेक्युलर शिवसेनेनं अपेक्षेप्रमाणे आपली भूमिका बदलली. 2017ला लव्ह जिहादच्या विरोधामध्ये भूमिका घेणारी शिवसेना आता मात्र लव्ह जिहादच्या विरोधात कायदा नको अशा प्रकारची 360 अंश बदललेली भूमिका घेताना दिसतीये. शिवसेना सत्तेत आहे, काँग्रेसचं तिला समर्थन आहे आणि या दोन प्रमुख पक्षांची लव्ह जिहादच्या संदर्भातली भूमिका समोर आली आहे. सोप्या शब्दांमध्ये लव्ह जिहादची व्याख्या करायची असेल तर धर्मांतरणाच्या हेतूनं विशिष्ट धर्मीय तरुणीला फसवून तिच्याशी विवाह करून विवाहानंतर तिला धर्म बदलायला भाग पाडणं आणि पर्यायानं तिथून संपत्ती आणि संतती प्राप्त करणं. अशा प्रकारची व्याख्या अनेकांना कदाचित पटणार नाही, पण बोलचालच्या रोजच्या आपल्या प्रचलित भाषेमध्ये अशा प्रकारची व्याख्या केली जाऊ शकते. या व्याख्येमुळे ज्यांच्या भावना दुखावतात त्यांचं नक्की म्हणणं काय आहे? लव्ह जिहाद हा शब्द मुळात इस्लाम धर्मियांना पटतो का? लव्ह जिहाद असतो की ते केवळ आणि केवळ लव्ह मॅरेज असतं? लव्ह जिहाद आणि लव्ह मॅरेज या दोन्हीमध्ये फरक आहे का? धर्म प्रेमाच्या आड येतो का? आणि त्याही पलीकडे जाऊन पुन्हा एकदा पाडगावकरांच्या शब्दात जर प्रश्न विचारायचा असेल तर प्रेम त्यानं केलं, प्रेम तिनं केलं, मला सांगा यात तुमचं काय गेलं? पाडगावकरांच्या या प्रश्नांची उत्तरं पण शोधण्याची गरज काळानुरूप कधी ना कधीतरी येतेच. आज लक्षवेधीची चर्चा, लव्ह जिहाद कसा थांबवायचा? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि हिंदू धर्माचे अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये. त्याचबरोबर शिवराय कुलकर्णी, आपल्यापर्यंत या चर्चेच्या राजकीय वळणावर नक्कीच येऊ, चर्चा सुरू करू. तत्पूर्वी माझा पहिला प्रश्न थेट आत्ता सच्चिदानंद शेवडे यांना आहे. ज्या वेळेला सच्चिदानंदजी लव्ह जिहादच्या समर्थनाची भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा असा तर्क दिला जातो की दोन व्यक्तींमध्ये, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जे प्रेमाचे संबंध आहेत त्याला धर्माची फोडणी देण्याची गरज नाही. मुळात प्रेमविवाह आणि धर्मांतरणाच्या हेतूनं बळजबरीनं केलेला विवाह या दोन्हीतला भेद विचारवंतांना लक्षात यायला वेळ लागतोय का? खरे एका परीने प्रसादजी तुम्ही जे काही बोललायत ना त्यातच त्याचं उत्तरही आहे. पहिला तुमचा प्रश्न आहे, दुसरं तुमच्या बोलण्यामध्ये तसं बघायला गेलं तर उत्तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं वगैरे सगळं. लव्ह मॅरेज आणि या अशा प्रकारचा लव्ह जिहाद याच्यामधला जो फरक आहे ना तो फरक काही कळून न येणे इतके लोक अज्ञ आहेत असं मला तरी निदान वाटत नाही.
अनेक लोक नाही तर वेगवेगळ्या धर्माचे असलेले असे अनेक जोडपी मी पाहिले, ती सुद्धा सुखाने नांदतायत, नाही असं नाही. प्रश्न कुठे येतो? प्रश्न ज्या वेळेला अशा प्रकारचं लग्न होताना समोरच्या व्यक्तीचा धर्म वेगळा असताना तो तसाच मानून पुढे न जाता त्याला आपल्या धर्मातच येण्याची जेव्हा सक्ती केली जाते त्यावेळेला त्याला म्हटलं जातं लव जिहाद. बरं, लव जिहाद हा शब्द जसा म्हटला जातो की हिंदुत्ववादी लोकांनी कुठून तरी मॅन्युफॅक्चर केलाय वगैरे, मला तसं वाटत नाही. याच कारण असं आहे की हा केरळ मधून पहिल्यांदा आला. लक्षात घ्या, बर, केरळमध्ये ज्या वेळेला तिथल्या ख्रिश्चन मुलींच्या अशा प्रकारच्या लव जिहादच्या घटना घडल्या त्यावेळेला तिथे चर्चनी पहिल्यांदा हे सांगितलं होतं. ओमान चंडींनी पटलावर ठेवलेली कागदपत्र आहेत, माझ्यापेक्षा शिवराय कुलकर्णी यांना जास्त याच्याबद्दल माहिती असणार हे नक्की. तेव्हा त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की 2014 पर्यंत जवळपास 2600+ मुलींची प्रकरणं केरळमध्ये घडलेली आहेत. त्यानंतर कर्नाटकातली एक संस्था पुढे आली, त्यांनी तर तिथला आकडा 30,000+ सांगितला. मला सांगा की हे सगळं पाहिल्यानंतर ज्या वेळेला कोणाला चिंता वाटत असेल तर ही चिंता जर वाटून घ्यायची नसेल तर मग कठीण आहे. आज निकिता सच्चिदानंद शेवडे, तोमरच्या या एका निमित्ताने एक घटनेच्या गोष्ट नंतर तुम्ही या अधोरेखित वेळेला केलीत, या निमित्ताने एक गोष्ट तुम्ही अधोरेखित केलीत ती अशी की अधिकृतरित्या या प्रकरणात कायदा करण्याची भूमिका ही डाव्यांचं राज्य असलेल्या केरळनं घेतली आहे आणि त्याच्यानंतर इतर कोणी ना कोणीतरी ती घेतलेली आहे. याची तपशीलवार माहिती तुमच्या समोर तुमच्या निमित्तानं समोर आली. पुढचा माझा प्रश्न अंजुम इनामदार यांना आहे. अंजुम इनामदार, लव जिहादच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा चर्चा होते त्या वेळेला समाज माध्यमांवर वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात एक गोष्ट अत्यंत प्रकर्षानं व्हायरल होते आणि ती म्हणजे अशी की विशिष्ट जातीच्या मुलींच्या धर्मानुरूप विवाहासाठी विशिष्ट पद्धतीचे दर दिलेले असतात. हे खरं आहे का? अशा प्रकारचा प्रचार इस्लाममध्ये होतो का? अशा प्रकारच्या प्रचाराच्या माध्यमातून इस्लाम न मानणाऱ्या व्यक्तींच्या स्त्रियांच्या बाबतीत धर्माच्या म्हणजे धर्मांतरणासाठी विवाह हे हत्यार म्हणून वापरलं जातं का? नाही, मुळात हा प्रचारच अगदी अत्यंत खोटा प्रचार आहे. हे काही लोक लव्ह मॅरेज या शब्दाला लव्ह जिहादशी जोडण्याचं जे काम सुरू आहे तो शब्दालाच खरं म्हणजे माझा आक्षेप आहे. कारण लव एक वेगळं आहे आणि जहाद एक वेगळं आहे. लव तेवढाच अत्यंत तो एक पवित्र शब्द आहे, जहाद सुद्धा एक पवित्र शब्द आहे. या दोन्ही शब्दाला जोडून कुठंतरी काही एक विचारसरणीचे लोक, संघाला मानणारे एक विचारसरणीचे लोक यामध्ये दुफडी निर्माण करण्याचं त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न कुराणचा जर आपण पाहिला असेल तर स्पष्ट शब्दामध्ये कुराणने असं सांगितलेलं आहे की एका मुस्लिम व्यक्तीने मुस्लिम महिलाबरोबरच त्यांनी लग्न करावा आणि एका मुस्लिम महिलाने मुस्लिम व्यक्तीबरोबरच त्यांनी लग्न करावा. मग तो कितीही सुंदर असेल, कितीही पैसेवाला असेल तर त्यांनी अजिबात आपला धर्म सोडून इतर धर्माशी त्यांनी लग्न करू नये असा स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी नाकार दिलेला आहे. ह्याचाच अर्थ जे लोक धर्म मानत नाही किंवा जे लोक इस्लामच्या तंतोतंत त्यांनी अंमल करत नाही अशा लोकांची कुठेतरी एक दोन उदाहरण देऊन ते संपूर्ण भारतीय मुस्लिमांना कुठेतरी बदनाम करण्याचं काम सुरू आहे. या शब्द जे आहे लव जहाद, जहाद शब्दाला कुठेतरी बदनाम करून चुकीच्या पद्धतीने त्याची मांडणी करण्याचं काम सुरू आहे. यापूर्वी जसं इंडियन मुजाहिदीन अशा अशा नावाखाली अनेक मुस्लिमांना तुरुंगात टाकण्याचं काम केला, त्याचा पर्दाफाश झाला की इंडियन मुजाहिदीन नावाची कोणती संस्था नाही. तर तसंच मला वाटतं भविष्यामध्ये कुठेतरी लव जिहादच्या नावाखाली जे काय देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे ते कुठेतरी त्याचाही पर्दाफाश होईल. कारण त्याचाही पर्दाफाश होईल. तुम्हाला लव जिहाद हा शब्द पटत नाही, लव जिहाद सारखी भावनाच अस्तित्वात नाही असं आपण अंजुम इनामदार सांगताय. पण तुमच्या या भावनेच्या व्यक्त करण्यादरम्यान तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलात की मुसलमानांनी मुसलमानांशीच लग्न करावं असं तुमचा धर्मग्रंथ सांगतो. सच्चिदानंद शेवडे, मुसलमानांनी मुसलमानांशीच लग्न करावं या सांगण्याच्या आडून लव जिहादचा वापर होतो. अहो, याच करता तर धर्मांतरणाचा आग्रह धरला जातो ना. उलट बरं वाटलं की त्यांनी सांगितलं ते.
माझं म्हणणं असे की दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक असले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केलं आणि आपापले धर्म तसेच ठेवले तर काय बिघडतंय? पण तसं केलं जात नाही. ज्या वेळेला मुसलमान होणं समोरच्या माणसांनी याचा आग्रह धरला जातो त्यावेळेला इनामदार म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. बर, सच्चिदानंद शेवडे, आपला तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटलाय. अंजुम इनामदार, या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि ते उत्तर अशाच स्वरूपानं तुम्ही देऊ शकता. जो प्रश्न मी आपल्याला विचारतोय, तुम्ही म्हणता ना की लव्ह मॅरेज आणि लव्ह जिहाद यामध्ये लोकांना फरक कळत नाही. माझा त्या अनुषंगानं प्रश्न आहे, जर एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, समजा त्यातला पुरुष इस्लाम धर्मीय आहे, मुलगी ही इस्लाम धर्मीय नाही, तर लग्नानंतर मुलीने इस्लाम धर्म स्वीकारावा अशी बहुसंख्याक या प्रकारच्या लग्नांमधली बळजबरी का असते? मी जसं सुरुवातीला सांगितलं की स्पष्टपणे त्यांनी नकार दिलेला आहे. मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम महिलाबरोबर त्यांनी लग्न करावं. एखादी जर काय प्रेमाचा संबंध इथं येत नाही, एखाद्या मुलीने तो प्रेम न करता एखाद्या मुलीने जर काय इस्लाम धर्म स्वीकारलेला असेल तर एखादा मुस्लिम पुरुष त्याच्याशी लग्न करू शकतो, पण तोही बळजबरी नाही. दोघांच्या संमतीने जर असेल तरच हे होण्याची तर होऊ शकतो. मला असं वाटतं की प्रेम आणि लव या दोघांना फरक करून आपल्याला सर्वांना बघितला पाहिजे. कारण आपण पाहिलेलं असेल की आपल्या देशामध्ये अनेक सिनेमातले कलाकार आहे, ते मुस्लिम असेल तर हिंदू मुलींबरोबर त्यांनी लग्न केलेलं आहे, त्यांना त्यांचा प्रेम झाला. काही मुस्लिम सिने अभिनेते जे आहे, नेत्री जे आहे, त्यांनी हिंदू बरोबर त्यांनी लग्न केला, तिथं कुठे ऑब्जेक्शन घेण्यात आलं नाही. भाजपचे आणि संघात काम करणारे अनेक कार्यकर्ते जे आहे, जे भाजपमध्ये काम करतात, भाजपचे मोठे पदाधिकारी आहेत, शाहनवाज हुसेन सारखे असेल किंवा मुख्तार अब्बास नक्वी सारखे असेल, त्यांचेही तुम्ही जर बायका जर पाहिलं असेल तर ते हिंदूच्या माध्यमातून ते मुस्लिम झालेले आहे आणि त्यांनी तसं लग्न केलेलं आहे. तर एक प्रेम जे आहे ते प्रेमाला मला वाटतं प्रेमच राहू दिलं पाहिजे. जसं आपण प्रेम राहू दिलं पाहिजे. मग याच्यामध्ये धर्म येतो कुठे? प्रेम जर प्रेमाच्याच पातळीवर ठेवायचं असेल तर हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर ती आजन्म हिंदू राहिली तर बिघडतं का? नाही, काही लोक जोडण्याचं काम करतात. ते प्रेम करून जर त्यांना वाटत असेल की धर्माचं त्यांना धर्मामध्ये त्यांनी गेलं पाहिजे तर जाऊ दिलं पाहिजे ना. कारण आपल्या भारतीय राज्य घटनांनीच तसा त्याला अधिकार दिला आहे. कलम 14 आणि कलम 21 या त्याला धर्म स्वतंत्र त्यांनी अधिकार दिलेला आहे. मला वाटतं आता बरं झालं तुमच्या माध्यमातून मुद्दा पुढे आला. कुठेतरी या महिलांचा आणि आमच्या मुलींचा कुठेतरी त्यामध्ये नाही का हनन व्हायचं काम सुरू आहे. कलम 14 आणि कलम 21 प्रमाणे त्याला धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. लग्नानंतर जर ते स्वीकारत असेल तरी चांगला, लग्नापूर्वी जर स्वीकारत असेल तरी चांगला. मात्र मला वाटतं लव आणि जहाद या दोन्ही शब्दांना त्यांनी फाळणी केलं पाहिजे. या दोघांच्या मध्ये शिवराय कुलकर्णींसाठी पुढचा प्रश्न. शिवराय कुलकर्णी, ज्या वेळेला लव जिहादची चर्चा होते त्या वेळेला मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसेन यांची उदाहरणं दिली जातात, सुब्रमण्यम स्वामी यांचं उदाहरण दिलं जातं. भारतीय जनता पार्टी म्हणून या नेत्यांच्या वैयक्तिक संबंधांकडे पाहावं का? एक. आणि दुसरा मुद्दा, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा करण्याची भूमिका घेत असताना शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्या घरातल्या प्रकरणांबाबतीत बोलायला तयार आहे का? मला माझी इनामदारांना नम्र विनंती आहे की त्यांनी एकदा किंवा सगळ्या मीडियावाल्यांनी एकदा लव जिहाद प्रकरणी जी तिन्ही नावं तुम्ही आता घेतली त्या तिन्ही मान्यवरांचं वक्तव्य तुम्ही घ्या. जी भावना जेवढे आणि मी इथे मांडतोय तीच भावना त्यांची देखील आहे. त्याच्यामुळे हे उदाहरण विपुल आहे. आतापर्यंत जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये इनामदार सांगतात की प्रेम हा अतिशय मोठा शब्द आहे, पवित्र शब्द आहे. त्याच्यानंतर जिहाद हा देखील पवित्र शब्द आहे. या दोन पवित्र शब्दांची सांगड आम्ही केलेली आहे. आम्ही याची सांगड केलेली नाही आहे. हे धर्मांतरणासाठीच ही सगळी प्रेम प्रकरण होतात. त्याच्यामध्ये प्रेमाचा पत्ता असतो, त्याच्यामध्ये पूर्ण यंत्रणा उभी केलेली असते आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करून त्यांना मुस्लिम करायचं आणि त्याच्यातून आपली संख्या वाढवायची, उत्तरेत जाणारी मुलं वाढवायची. हे जे कारस्थान आहे हे आता काही पूर्ण देशामध्ये लपून राहिलेलं नाही. शिवराय कुलकर्णी, एक मिनिट, पहिले आपल्याला थांबवतो एका कारणाच्यासाठी, कारण तुमचा आवाज नीट येत नाहीये. काही नेटवर्कचा
मुद्दा कदाचित दिसतोय, तुम्ही तुमची भूमिका मांडत राहा, मी परत आपल्यापर्यंत येईन. दरम्यानच्या काळात आपण आपलं इंटरनेटचं कनेक्शन तपासा. नीला लिमये आपल्या सोबत आहेत. नीला लिमये, काँग्रेसची महाराष्ट्रात नक्की भूमिका काय आहे? लव्ह जिहादच्या प्रकरणामध्ये त्यांना कायद्याचा हस्तक्षेप लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये हवाय, की काँग्रेसला लव्ह जिहाद होतच नाही असं वाटतं? नीलाताई, मला असं वाटतं की तुमच्याचकडून कदाचित तुमचा आवाज म्यूट झालाय, त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत तुमचा आवाजच पोहोचत नाहीये. एकदा तो सुधारता आला तर पहा. त्या निमित्तानं मी परत प्रश्न आपल्याला विचारेन. हा प्रश्न घेऊन एकदा सच्चिदानंद शेवडेंकडे जातो. सच्चिदानंदजी, मूळ मुद्दा आहे, काँग्रेसला आपली भूमिका काय आहे ती मांडायचीच आहे, पण एक प्रमुख मुद्दा थोड्या वेळापूर्वी आपल्या सोबत असलेले अंजुम इनामदारांनी मांडला, तो म्हणजे असा की धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य राज्यघटनेनं प्रत्येकाला दिलेलं आहे. मग तो धर्म एखाद्या बगैर इस्लामिक मुलीनं लग्नाआधी स्वीकारला काय आणि लग्नानंतर स्वीकारला काय, त्याच्यावर फारसा वाद घालण्याची गरज नाही असा तर्क अंजुम इनामदार देतात. त्या निमित्तानं सच्चिदानंद शेवडे, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की मुळात लग्नाआधी आणि लग्नानंतर धर्म स्वीकारण्याची पद्धती इतक्या सहजपणे घडते का? आपला जन्माला आलेला धर्म सोडण्याची पद्धती इतक्या सहजपणे घडते की त्यासाठी कुठला दबाव काम करतो? अर्थात बऱ्याच वेळेला असं दिसून आलंय की दबाव, गेल्या काही महिन्यातली जर आपण उदाहरणं पाहिली, म्हणजे निकिता तोमरच्या केसमध्ये काय घडलं, याला प्रेम म्हणतात की एक तर आलीस तर माझ्याबरोबर, नाही तर गोळी खा? मला नाही वाटत याला प्रेम म्हणतात असं. की अशी कितीतरी उदाहरणं गेल्या काही महिन्यात ज्या वेळेला आपल्याला घडताना दिसत आहेत त्यावेळेला. आणि इनामदार खरं म्हणजे कुराणाच्या विरोधात बोलतायत बरं का. आय एम व्हेरी सॉरी टू से. कारण कुराणाने असं सांगितलेलं आहे की लग्न हे मुस्लिम मुलीशीच करावं असं म्हटल्यानंतर लग्नापूर्वी धर्म बदल करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि बहुतेक वेळेला केलं जातं ते तसंच. आता शिवरायजी जे म्हणाले ना त्याप्रमाणे की पहिल्यांदा ज्या प्रेम होतं ते नुसतं होतं ना हो, तसं न करता ज्या वेळेला जाणीवपूर्वक काहीतरी भेटी देत राहणं किंवा नंतर मैत्री वाढवणं, जवळीक वाढवणं, आजच्या सगळ्या फ्री सोसायटीमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध जेव्हा बनवले जातात आणि नंतर त्याच्याद्वारे ज्या वेळेला कुठे ब्लॅकमेलिंगची वगैरे प्रकरणं घडतात, सध्या असे शेकडोनी व्हिडिओज आपल्याला दिसतील युट्यूबवर. तेव्हा हे सगळे जेव्हा आपण बघतो, थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की धर्मांतरणाचा दबाव कार्यरत असतो म्हणून जन्माला आलेला धर्म सोडला जातो लग्नापूर्वी लग्नानंतर. आपल्याकडे देशपातळीवरती कायदा नाहीये बरं का. बरोबर. काही बळजबरीने धर्मांतरणाच्या विरोधातली चर्चा होत असतानाही हा मुद्दा उपस्थित राहतो. नीला लिमयेंशी जोडून घेऊयात एकदा. नीलाजी, आता आवाज येतोय का आपल्यापर्यंत? नाही, अजूनही नीला लिमये काही तांत्रिक कारणांमुळे जोडल्या गेलेल्या नाहीत. शिवराय कुलकर्णी, मला अपेक्षा अशी आहे की आता तुमचं इंटरनेटचं कनेक्शन नीट असेल, तुम्ही बोलाल ते अगदी स्पष्ट आणि नीट लोकांपर्यंत पोहोचेल. मुळात कायदा करण्याची गरज काय, हा एक मुद्दा आहेच जो भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना निश्चित विचारायला हवा. कारण प्रेम ही व्यक्तिगत भावना आहे असं सांगितलं जातं. लव्ह जिहाद यानं कोणता कायदा भंग होतो की तुम्हाला कायदा करून ते रोखायचं आहे? प्रेम ही व्यक्तिगत. हॅलो, येतोय माझा आवाज? अगदी बरोबर आणि नीट ऐकायला येतोय, सलग बोलत राहा. प्रेम हा अगदी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वैयक्तिक विषय आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मंगेश पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे अत्यंत हळूवार विषय आहे. आणि प्रेम काही कोणाचं कोणावर ठरवून होऊ शकत नाही हेही तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे प्रेम जाती, भाषा, धर्म, पंथ, संप्रदाय बघून प्रेम होईल असं होत नाही. प्रेम हे सहज होत असतं आणि ते सहजच असलं पाहिजे. या प्रकरणात लव प्रेम सहज असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. जी काही देशभरातली उदाहरणं आहे, जर प्रेम उदात्त आहे आणि प्रेम जर मोठा आहे तर प्रेमासाठी धर्म परिवर्तनाची अट काय आहे? प्रेमासाठी मुस्लिम लोक आपलं धर्म का नाही सोडत? त्यांना जर प्रेम मोठं वाटतं आणि त्या मुली असं आहे की प्रेमामध्ये आपल्या प्रेयसीसाठी आपला जीव देखील देण्याची भावना असली पाहिजे. स्वतःचा धर्म त्याच्यापेक्षा मोठा आहे का? धर्म सोडला पाहिजे. जर प्रेम मोठा तर त्यासाठी धर्म सोडला पाहिजे. आणि जर धर्माची चौकट आपल्याला घातलेली आहे आणि मशिदीच्या बाहेर ईश्वर प्राप्त होऊ शकत नाही ही जर आपली जागतिक धारणा आहे ती मस्करात कोणाला नको. त्याच्यामुळे त्याच्या मागचा जो काही डाव आहे आपल्याला तो अत्यंत
स्पष्ट झालेला आहे. त्याची सगळी कागदपत्र कोर्टाच्या समोर आलेली आहेत, ठिकठिकाणी ठीक आहे. आलेली आहेत. त्यामुळे सगळी यंत्रणा मला अगदी 10 प्रसादजी की कुठलीही ही वयात येताच ती लव जिहादच्या जाळ्यामध्ये अडकली जाते आणि ती मुलगी घरून उठवली की तासभराच्या आत मौलवी हजर असतात, मशिदीमध्ये धर्मांतरण होतं, तिथे स्टॅम्प पेपर तयार होतो, रजिस्ट्रेशन होतं आणि तुम्हाला याच्यातून सुचवायचं काय आहे? तुम्हाला याच्यातून सुचवायचं काय आहे की ज्या गैर इस्लामिक मुलींचा विवाह लावला जातो इस्लाम पाळणाऱ्या पुरुषाशी, त्या मागे एक संपूर्ण रचना कार्यरत असते, असं सुचवायचंय? 100% म्हणूनच कायद्याची गरज आहे. यंत्रणा मला सांगा, एक परिवार समग्र समाज उभा राहतो. धर्मांतरण कुठे होतं? धर्मांतरण मशिदीमध्ये होतं. तिथे मौलवी लागतो, तो मौलवी नाव देतो, तिथे मला काय वाटतं सगळं करू शकतो. एक करण्यामागे वकील उभे असतात, गाड्या उभ्या असतात, वाहन असतात, पैसा असतो, महिन्या 2 महिन्याची व्यवस्था असते. ठीक आहे. आणखीन तुम्हाला सांगतो प्रसादजी, अनेक उदाहरणांमध्ये शिवराजी अजून काही मुद्दे ऐकूयात तुमच्याकडून. मात्र आता नीलालिमय जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्या इकडे जाणं गरजेचं आहे आणि दरम्यान पुन्हा एकदा आपलं इंटरनेट त्रास देत आहे. आपण या विषयावर तुमच्याकडे परत संवाद साधायला येऊच. नीलालिमय, मगाशी मी आपल्याला असा प्रश्न विचारला होता, कदाचित माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला, तुमचं उत्तर प्रेक्षकांपर्यंत आलं नाही. मी प्रश्न पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतो. लव जिहाद अस्तित्वात आहे का? काँग्रेसला काय वाटतं? लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात असावा की नाही? काँग्रेसची अधिकृत भूमिका काय? मला वाटतं याचे 2 भाग करूया प्रसादजी. पहिली गोष्ट, कायदा काय सांगतो हा एक भाग, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, असावा की नसावा याच्याबद्दल बोललं पाहिजे. पण तत्पूर्वी आपण हे बोललं पाहिजे की आपली जी संपूर्ण लग्न संस्था आहे, मग ती कुठच्याही धर्मातली असू दे बरं का, ती हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे, कुठचीही असू दे, त्याच्यामध्ये आपण एक गृहीतच धरलेलं आहे प्रत्येक धर्मामध्ये की ते आपलं मराठीतलं गाणं आहे ना, लेक लाडकी या घरची, होणारा सुनमी त्या घरची. म्हणजे इकडनं उठून ती मुलगी तिकडे जाते तेव्हा ती तिकडचीच होते. हे प्रत्येक धर्मात आहे आणि प्रत्येक संस्कृती ते ठासून ठासून सांगते की आता तुझं माहेर हे आता फक्त नावापुरतं आहे. आई वडिलांकडनं मागणं म्हणजे फक्त चोळी बांगडीचा अधिकार आहे हिंदू धर्मात आपण जे बोलतो ते. आता सासर हेच तुझं घर आहे असं ठासवलं जातं. मला असं वाटतं, पहिली गोष्ट की मला सगळ्यांचं नीट ऐकू येत नव्हतं मध्ये, पण हे जे आहे की धर्म बदलणं ते फक्त एकाच धर्मात नाही असं आपण निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये, कारण जसं ते आहे ना, मालमत्ता कशा कशात साठलेली आहे एखाद्या समाजाची किंवा एखाद्या कुटुंबाची, तर त्याच्यात जसं जड जवाहीर त्यांची मालमत्ता म्हणजे स्थावर जंगम, तसं महिला हा सुद्धा संपत्तीचा एक भाग वर्षानुवर्ष आपल्याकडे धरला गेलेला आहे. आणि त्यामुळे तिचं दान करणं, ती दुसऱ्याला देणं, त्याला आता ग्लोरीफाय खूप करतात, ती संस्कृती म्हणून खूप मोठं काही त्याच्या मागे सांगतात. पण मुळात असं आहे, वस्तू म्हणून दान करायची एक मौल्यवान वस्तू. आणि त्याच्यातला भाग असा आहे, प्रत्येक धर्मामध्ये धर्म बदलल्याशिवाय लग्न होत नाही. त्याच्या पुढे मला असं म्हणायचं आहे की म्हणूनच संविधान असं मानणारा आपला जो देश आहे त्याच्यामध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे काय, विशेष लग्नाची, ज्याच्यामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय किंवा साधं सुद्धा अशा ज्या विशेष तरतुदी केल्या आहेत ते स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये केलेले आहेत. सध्या जे जे लग्न होतात त्याला जर विशेष अधिकार जर मिळवायचे असतील, नीलाताई, पक्षाची भूमिका काय आहे ते ऐकायचंय. काँग्रेसचं म्हणणं काय आहे? तुम्हाला काँग्रेसला लव जिहाद पटतो, लव जिहाद होतो नाही होतो, लव जिहादच्या विरोधात कायदा हवाय की नकोय? काँग्रेसला काय वाटतं? महिलांना दान म्हणून समजणं हा एक मोठा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मोठा भाग आहे की ती तिकडचीच होणार आणि मग त्यावर आधारित जिहाद. जसा एखादा बॉम्ब असतो तसं जणू काही लव जिहाद असं एक तयार झालंय. तुम्ही जर पाहिलं असेल तर 2008 नंतर 2014 पर्यंत ते डॉर्मंट होतं. 2014 नंतर जणू काही अशा मोठ्या यंत्रणा झालेल्या आहेत. माझं असं म्हणणं आहे, मी आज परत चेक केलं जिथे शक्य होईल, गुगलवर म्हणा, वर्तमानपत्रांमध्ये, अशा किती केसेस आहेत त्याचे आकडे मांडले गेले पाहिजे. केसेस म्हणजे कशा किती केसेस आहेत?
प्रसादजी, नीलाताई शेकडो नीलाताई आता होत अशा नाही. केसेस म्हणजे कशा केसेस आहेत आणि 2014च्या नंतरच लव्ह जिहादची चर्चा जास्त सुरू झाली? ते इनामदार म्हणाले की लव्ह मॅरेज आणि जिहाद ह्याच्यातला जो फरक आहे, एक तर जिहाद हा शब्द आता आपण फक्त धर्माच्या संदर्भात वापरतो, तसा त्याचा अर्थ अरेबिक मध्ये सुद्धा नाही. पण असं समजा सध्या तो फक्त धर्म रक्षणाकरता आणि केवळ मुसलमानच वापरतात या रीतीने तो केला जातो. खरं म्हणजे आपल्या संविधानानुसार प्रत्येकाला आपला धर्म प्रसार करायचा नीट मार्गाने अधिकार आहे. नीलाताई पण म्हणून नीलाताई पण म्हणून पक्षाची ज्या भूमिका रीतीने सांगा ना काय आहे? नीलाताई नाही, पक्षाची तुम्ही भूमिका तरी- सांगा काय आहे? तुमचं मत कळलं, तुमची भावना कळली, पक्ष काय सांगतोय? पक्षाला लव्ह जिहाद मान्य आहे की नाही मान्य आहे? नाही, एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, लव्ह जिहाद अशी एखादी यंत्रणा तयार आहे असं कुठेही आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही. पक्षाला पहिली असं गोष्ट. वाटतं का? का नीरा आणि दुसरी लिमयेंना गोष्ट, वाटतं? असा कायदा करण्याची अजिबात गरज नाही, कारण हे- आपल्याकडे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. अगदी अगदी ज्यांना लग्न करायची आहेत ती त्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये करू शकतात, त्यांना सगळे अधिकार मिळू शकतात. हे अगदी लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्यांना याच्यात एक आपल्या मुद्दा भावना, याच्यात एक धार्मिक मुद्दा भावना आहेत, नीलाजी आपण असं हा, म्हणालात सात फेरे की घेतले स्पेशल मॅरेज पाहिजे. ऍक्टच्या अनुसार लोकांना लग्न करता येतात, लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची गरज नाही. ही काँग्रेसची भूमिका आहे का तुमची भूमिका आहे का दोघांची भूमिका आहे? हे बघा, एक आतापर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी पक्ष म्हणून ही भूमिका जाहीर केलेली नाही या आत्ताच्या मुद्द्यावर, बर. जेव्हा कायदा येणार असं झाल्यावर. पण आमचे जे प्रवक्ते आहेत राष्ट्रीय पातळीवरचे, त्यांनी हे नक्की सांगितलेलं आहे की स्पेशल मॅरेज ऍक्टच्या मार्गाने आता आपण जाऊ शकतो आणि तसं आपण गेलं पाहिजे. अगदी फार बरं झालं तुम्ही या निमित्तानं सांगितलं. शिवराय कुलकर्णी, महाराष्ट्रात काँग्रेसला भूमिका का घ्यायची नाहीये? जर राष्ट्रीय प्रवक्ते काँग्रेसचे असं म्हणतात की स्पेशल मॅरेज ऍक्टचा लाभ घेतला जाऊ शकतो, स्पेशल मॅरेज ऍक्ट असताना हा कायद्याची गरज नाही, मी ठीक आहे, सांगितलं आपल्याला. मान्य आहे ना, मान्य आहे मला, तुमचा तर्क पटला मला. तुम्ही असं म्हणताय की एक कायदा असत असताना आणखीन एक नवा कायदा आणण्याची गरज नाहीये. पण मुळात शिवराय कुलकर्णींना माझा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या साठी कारण असा या कायदा कायद्याचा आणण्याची दुरुपयोग गरज असावी का होऊ शकतो, नसावी? प्रसादजी. जी, मी नीलाताई आपल्याकडे येतो परत. एकदा शिवराय कुलकर्णींना विचारूया. नाही, नीलाताईंनी आता जे प्रवचन या ठिकाणी दिलं, त्या प्रवचनात त्या लेक लाडकी या घरची होणार असून मी त्या घरची वगैरे कविता त्यांनी सांगितल्या. आणि ज्या घरात जातील त्या घरातला धर्म त्या स्त्रीला स्वीकारावा लागतो असं त्यांनी म्हटलं. तर सोनिया गांधींनी का नाही धर्म बदलवला? सोनिया गांधी हिंदू आहेत का? त्यांनी सांगावं ना की सोनिया गांधी कोण आहेत, त्यांचा धर्म काय लिहिला जातो आजही, त्यांची काय आहे पूजा पद्धती घरामध्ये, असं आहे असं नाही. जी यांना बोलण्याचा अधिकार नाही त्या विषयावर. आणि महाराष्ट्रातली काँग्रेस म्हणा किंवा देश का नाही सोनिया गांधींना मध्ये जावं लागतं का? मला सांगा, गांधी घराण्यात आल्या ना, त्या गांधी घराण्यात आल्यावर त्यांचा अहो, गांधी घराण्याचा प्रश्न नाही, आता आपण कायद्यातल्या बदलाबद्दल बोलतो आहोत. अहो मला सांगा, मगाशी जे सांगितलं की लग्नासाठी धर्म तो स्वीकारणं आवश्यक आहे, तुम्ही बोलला. हे काँग्रेसच्या प्रसादजी, मला थोडा आवाज नीट येत नाहीये. अगदी मी सुरुवातीपासूनच शिवराय कुलकर्णींना तेच सांगतोय. शिवरायजी, आज आपला आवाज नीट पोहोचत नाहीये, तुमचे मुद्दे पोहोचत नाहीयेत. मी परत थोड्या वेळाने जोडून घेईन आपल्याला. तत्पूर्वी एकदा सच्चिदानंद शेवडेंकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का ते पाहूया. सच्चिदानंद शेवडे, काँग्रेसला महाराष्ट्रात अधिकृत भूमिका घ्यायची नाहीये, स्पेशल मॅरेज ऍक्ट अस्तित्वात असताना लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज नाही असं त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात. आता काँग्रेसची स्थिती दोलायमान आहे की काँग्रेसला लव्ह जिहाद पटत नाही? काँग्रेसची स्थिती कधीपासूनचीच दोलायमान आहे, ते तर दिसतच आहे. प्रश्न हा आहे की हे एका ओळीत सांगता येत असतं, पण त्याच्यावरती कुठे 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 केलं जाईल ठरवलं. जे मुद्दे आजच्या ह्याच्यामध्ये आपल्या कुठेही अपेक्षित नाहीयेत येणं, ज्याच्यावरती मी स्वतंत्रपणे वेगळं बोलू शकतो, नाही असं नाही, पण त्याच्यातून एक मुलगी दुसऱ्या घरात जाताना काय करावं लागतं काय नाही आम्हालाही माहिती आहे. आम्ही असे अनेक घरं पाहिलेली आहेत की ज्या हिंदू घरामध्ये मुस्लिम मुली सुद्धा आहेत आणि मुस्लिम घरांमध्ये हिंदू मुली सुद्धा आहेत. म्हणून मी म्हटलं की लव्ह मॅरेज आणि अशा प्रकाराने लव्ह जिहाद यातला फरक समजून घ्यायला लागतो. ज्या वेळेला अशी घरं आम्ही बघतोय त्यावेळेला त्या घरांच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये, मी तितक्याच वेळेला सांगितलेलं आहे. मात्र ज्या वेळेला
प्रेम सुद्धा अशा पद्धतीने बघून केलं जातं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा मला सांगा गरीबा घरच्या मुली कशा नाही येतो या याच्यात लव्ह जिहाद मध्ये आणि का नाहीये पण मग सच्चिदानंद शिंदे आपला तर्क काय आहे म्हणजे तुम्हाला सुचवायचं काय आहे याच्यामधून की सधन घराच्याच मुली केवळ आणि केवळ लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरणासाठी वापरल्या जातात का ज्या इस्लामी नाहीत इस्लाम पाळणाऱ्या नाहीत त्या मुली पण त्यात सुद्धा त्या सधन असाव्यात उच्चवर्णीय असाव्यात असा काही निवड निकष असतो का काय त्याच्यामध्ये सच्चिदानंद शिंदे आपल्याला विचारलंय ना हो असं वाटायला लागलंय कारण पैतृक संपत्तीमध्ये मुलींचा अधिकार आहे म्हटल्यानंतर जर पैतृक संपत्ती ही उत्तम असेल सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर त्याच्यामधून त्या घराला सुद्धा काहीतरी मिळू शकतं संशय घ्यायला वाव भरपूर आहे लक्षात घ्या आणि यामुळे हे जे सगळं काही दिसतंय त्यामुळे जे काही सगळं दिसतं ना हे चिंताजनक आणि अधिक चिंताजनक होत जात ठीक आहे अंजुम इनामदार यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे अंजुम इनामदार आपण आता नीला लिमये यांची भूमिका ऐकली असेल त्यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचं म्हणणं असं आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट अस्तित्वात आहे धर्म बदलण्याची गरज नाही आता हे इस्लाम अनुसरणाऱ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरचं आक्रमण समजणार आहात काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचं वक्तव्य की यापुढे जो कोणी व्यक्ती किंवा जी महिला मुसलमान पुरुषाशी लग्न करेल तिला धर्म न बदलण्याची मुभा देणार आहात नाही ते त्यांच्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न आहे तेच चांगलं ते उत्तर देतील मात्र इथं जे आता यापूर्वी जे कुलकर्णी साहेबांनी जे एक प्रश्न उपस्थित केला मला वाटतं त्याच्यावर पण जरा बोलणं खूप गरजेचं आहे साहेबांनी आता सांगितलं धर्मांतर जे आहे ते मशिदीमध्ये होतं मला कुलकर्णी साहेबांना एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे विचारायचा आहे अख्ख्या भारतामध्ये एक तरी असं ठिकाण दाखवा ज्या ठिकाणी मुस्लिम मशिदीमध्ये एखादा धर्मांतर झाला असेल हवे सर्व धर्मांतराचे काम जे आहे किंवा एखाद्याला धर्म परिवर्तित करायचा असेल किंवा धर्मांतर करायचं असेल तर कोर्टाच्या माध्यमातून होतो तिथं जज बसलेले असतात जज पुढे सर्व मान्य करायचे असते का यापूर्वी मी अमुक धर्माचा होता आणि मी आता इस्लाम धर्मामध्ये येत आहे किंवा हिंदू धर्मामध्ये जात आहे किंवा ख्रिश्चन धर्म मी स्वीकारत आहे तर अशा पद्धतीने खोटा प्रचार टीव्हीच्या माध्यमातून करणे मला वाटतं ते उचित नाही राहिली दुसरी गोष्ट आता जसं आपण सांगितलं पक्षाच्या जे भूमिका बाबत तर त्यांची भूमिका जी आहे एखादा कायदा असताना दुसरा कायदा करण्याची गरज काय बघा मला असं या ठिकाणी नमूद करायचं आहे की लव जिहाद समजा एखाद्या मुलीबरोबर जर प्रेम झाला असेल तर काय भारतामध्ये एखादी अशी कुठली संघटना आहे का जगात आपल्या भारतात की त्या मुलाला ते सांगते की बाबा तू हे पैसे घे लाख रुपये घे 50,000 रुपये घे एका हिंदू मुलीवर तू लग्न कर आणि त्याला इस्लाममध्ये धर्मांतर कर असं एकही उदाहरण अख्ख्या भारतामध्ये कुठेही दिसून येत नाही राहिला आता केरळचा जे प्रश्न या ठिकाणी आमच्या अभ्यासक साहेबांनी उपस्थित केला होता त्या केरळमध्ये आपल्या सादिया नावाची जी मुलगी आहे त्यांनी स्पष्ट पुढे येऊन सांगितलं की माझ्या वडिलांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला सांगितलं की तू कोर्टामध्ये असं बोल की मला धर्म परिवर्तित करण्यासाठी सांगितलं आणि लव्ह करून मग नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही इस्लाम मध्ये या अशा काहीतरी खोटी माहितीचा आधार मला वाटतं संघाचे लोक दावा करता आहात की गैर इस्लामी मुलींच्या बळजबरीनं धर्मांतरणाच्यासाठी विवाह नावाचं हत्यार हे आर्थिक प्रलोभनाच्या माध्यमातून वापरलं जात नाही शिवराज कुलकर्णी यांना मुद्दा मांडायचा आहे शिवराजी बोला प्रसादजी माझा आवाज येतो आता अगदी येतोय आता हा प्रसादजी मुळात विषय असा आहे की आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आता हे जे सांगतायत ना ती जी मुलगी असते ना की ती सादियाचं प्रकरण हे देत आहेत आणि लव जिहादचा जिथे जिथे विषय निघेल ना तिथे सादिया प्रकरण हे सांगतात आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल सांगतात हायकोर्टाने तो विरोधात निकाल दिला होता पण सुप्रीम कोर्टाने सादियाच्या बाजून निकाल दिला कारण की सादियाने त्या ठिकाणी व्यक्तिगत मत असं नोंदवलं की माझं त्याच्यावर प्रेम आहे मला त्याच्यासोबत नांदायचं आहे आणि प्रसादजी ही साधारणतः सर्व हिंदू मुलींची ही मुळात मानसिकता आहे जी त्यांनी बदलवण्याची गरज आहे त्या मानसिकतेचा गैरफायदा आहे एक तर ती मुलगी घरापासून तुटलेली असते सादियाने त्याच्या वडिलाच्या विरोधात कोर्टात काय सांगितलं आपली चूक लक्षात आल्यानंतर समाज आपल्याला स्वीकारणार नाही ही भीती असते आणि या भीतीपोटी नंतर त्या मुलीचं काय मी तुम्हाला ठरवताय शिवराजी ती कोर्टात जे बोलली ते तुम्ही तिचं म्हणणं मांडतच नाही
तुमच्या सांगतोय, मी मनातलं तिच्या मनात घालताय. सांगतो आहे की सादिया या सगळ्या प्रकरणांमध्ये सगळ्यात शेवटी मुलगी देखील जेव्हा पलटते तेव्हा मग हे लोक कांगावा हा करतात की हा कुठला लव जिहाद आहे. हेच मी सांगतोय नीलाताई, मी काही वेगळं नाही सांगत आहे. पण या मागे मुलींची मानसिकता समजून घेतली पाहिजे. 17व्या वर्षी मुलीला आपल्या भोवती लावल्या जातात, 18ची मुलगी होते ना ती उचलली जाते. 22व्या वर्षी मुलीचं काय होतं? मी तुम्हाला 75 उदाहरणं देतो विदर्भातले. शिवराय कुलकर्णी, या आपल्याला 75 सुचवायचं मुली- काय आहे? शिवराय कुलकर्णी, आपल्याला मला सुचवायचं काय आहे की अल्पवयीन असतानाच मुलींना जाळ्यात फसवण्याचा हे प्रयत्न केला जातो असा आपला दावा आहे? ही 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 नियोजित लढाई आहे. ही नियोजित लढाई आहे आणि बाकी धर्मांतरण वैचारिक करू शकत नाहीत. ठीक आहे. हे थेट आलेलं आहे. त्यामुळे हा एक मार्ग, प्रभावी मार्ग निवडलेला आहे. शिवराजी, आणि याला- शिवराजी, एकतर वेळेची मर्यादा आहे, त्या निमित्तानं एक पटकन छोटीशी जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. आपण पटकन एक छोटी विश्रांती घेऊन परत येऊ. दरम्यान एकदा इंटरनेटचे कनेक्शन सगळ्यांचे दुरुस्त करून घेऊया. लक्षवेधीच्या पुढच्या भागात विषय हा असेल की लव्ह जिहाद बाबत सुनियोजित पद्धतीने यंत्रणा काम करतायत का आणि हे भारतीय कायदा राबवणाऱ्यांना दिसत नाही का?